आज व्यासपीठावर मयसो नियामक मंडळाचे सदस्य श्री विजय भालेराव सर, मयसो नियामक मंडळाचे सदस्य डॉक्टर राजीव हजिरनीस सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र वैद्य सर, उपप्राचार्य डॉक्टर पूनम रावत मॅम, आपल्या कॉलेजच्या स्टार्टअप इनोव्हेशन अँड एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटचे कोऑर्डिनेटर प्रोफेसर निलेश यादव सर, वैचारिक किडा या यूट्यूब चॅनलचे कंटेंट आणि क्रिएटिव्ह हेड सर्वेश देशपांडे आणि आपले आजचे प्रमुख पाहुणे आणि यशस्वी उद्योजक डॉक्टर राजेंद्र हिरेमठ सर उपस्थित आहेत. असे म्हणतात की जीवनाच्या प्रवासात अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो. जो आपल्या अनुभवांमधून शिकतो तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवाची पुंजी ही मोठी असते. जेव्हा आपल्याला हे अनुभव ऐकायला मिळतात तेव्हा त्यातून आपण नकळत काही ना काही शिकत जातो. उद्यमी संवाद हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून देण्यामागे मयसो सिनियर कॉलेज, डिक्की नेक्स्ट जेन आणि लघुउद्योग भारती यांचा हाच विचार आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे उद्योजक लाभलेले आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचे नाव डॉक्टर राजेंद्र हिरेमठ. त्यांच्याकडे M.Com सोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी दिलेली बिल्ड, ऑपरेटर आणि ट्रान्सफर म्हणजेच BOT या प्रकल्पांचा विश्लेषणात्मक अभ्यास या संशोधन शीर्षकाअंतर्गत PhD आहे. त्यांनी विलिनीकरण, अधिग्रहण आणि पुनर्रचना या विषयावरील अभ्यासक्रम IIM अहमदाबाद येथून पूर्ण केला आहे. सर गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या कंपनीचे संचालक राहिले आहेत. सरांनी 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच त्यांच्या व्यवसाय करिअरला सुरुवात केली. सर उद्योग घरांना स्टेशनरीचा पुरवठा करत असत. सरांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्लास्टिक मोल्डिंग व्यवसायाकडे वळून संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उद्योगांना पुरवठा करणारी स्वतःची उत्पादने डिझाईन आणि विकसित केली. अक्षय ऊर्जा क्षेत्रात प्रवेश करून सिनर्जी व्हॅल्यूज अँड प्रोजेक्ट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडचे सर सल्लागारही होते. याचसोबत सर जनसेवा सहकारी बँक पुणेचे अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बँकिंग संशोधन मंडळाचे तज्ज्ञ सदस्य, COEPचे भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन, एंटरप्रेनरशिप आणि लीडरशिपचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे सदस्य देखील आहेत. आता मी व्यासपीठावरील मयसो नियामक मंडळाचे सदस्य श्री विजय भालेराव सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. यानंतरच्या कार्यक्रमाची सूत्रे मी सर्वेश देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करतो. खरं तर खूप फॅसिनेटिंग आहे हे, आणि एकदा कॉलेजसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. डिक्की नेक्स्ट जेनच्या संयुक्त विद्यमानी आणि लघुउद्योग भारतीच्या विद्यमानी इतका छान कार्यक्रम होतो आहे, इतका मोठमोठ्या लोकांचा लाभ मिळतो आहे. सर्वांना नमस्कार. मी सर्वेश देशपांडे आणि आपल्यासोबत आज आहेत राजेंद्र हिरेमठ सर. त्यांचा विस्तृत परिचय मगाशी झाला आहे. खरं तर मला वैद्य सरांनी सांगितलं होतं की त्यांचा एक शॉर्ट परिचय मी तुला व्हॉट्सअपवर पाठवतो. तो शॉर्ट परिचयच 35 ओळींचा होता. म्हटलं आता यातनं काय काय बोलूया. बरं झालं त्यांचा परिचय आधीच दिला आहे. सर खूप खूप मनापासून स्वागत आहे. तिसरा कार्यक्रम आहे उद्यमी संवादचा, आणि मोठमोठे उद्योजक इथे येत असतात की ज्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा असा एक उद्देश आहे. सर तुमचा विस्तृत परिचय वाचत असताना एक मला फार फॅसिनेटिंग गोष्ट वाटली की खूप छोट्या गावातून तुम्ही आला आहात पुण्यासारख्या ठिकाणी, आणि 12वी नंतरच तुम्ही तुमच्या व्यवसायाची जर्नी सुरू केली. शक्यतो एक डिग्री घेऊस तर पोरं थांबतात, तर ती 12वी नंतरची जी तुमची जर्नी होती त्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल. आणि व्यवसाय का सुरू केला तुम्ही, गरज होती की आवड होती? नमस्कार. 12वी नंतर व्यवसाय सुरू का केला, गरज का आवड? खरं म्हणजे दोन्ही पण. गरज पण होती आणि आवड पण होती. एका छोट्या खेडेगावातनं पुण्यात शिकायला आल्यानंतर ज्यांच्यामुळे म्हणजे माझ्या मोठ्या बंधूंमुळे मी इथे आलो, ते एका कंपनीत नोकरी करत होते आणि स्वाभाविकपणे त्या काळात पगार पण तसे कमी होते, आणि त्यामुळे त्यांनाही हातभार लागावा आणि मलाही माझ्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं व्यवसाय करावा
असं स्वाभाविकपणे वाटलं. आणि त्यामुळे मी काय करता येईल, आपल्याकडे भांडवल नाही, व्यवसायाच्या कुठल्याही प्रकारची बॅकग्राऊंड नाही, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं ज्याच्यामध्ये आपल्याला यश पण मिळालं पाहिजे. कारण पहिल्याच प्रयत्नामध्ये दुर्दैवाने जर अपयश आलं तर पुढचे सगळे आपले विचार बदलून जातात, एक निगेटिव्हिटी येऊन जाते. त्यामुळे त्यातल्या त्यात सोपा, ज्याला स्किल लागत नाहीत, फार नॉलेज बेस लागत नाही, असा स्टेशनरी पुरवठा करण्याचा व्यवसाय मी निवडला. बंधूंच्यामुळे थोड्या काही कंपन्यांमध्ये परिचय होता आणि त्यामुळे रिटेल दुकान उघडून बसण्यापेक्षा आपल्याला या मोठ्या कंपन्यांना कसा पुरवठा करता येईल अशा पद्धतीने मी त्याचा विचार करून त्या व्यवसायाला सुरुवात केली. आणि सुदैवाने त्या व्यवसायाला खूप चांगला, अगदी पहिल्या दिवसापासून मला प्रतिसाद मिळत गेला आणि माझा उत्साह वाढत गेला. आणि तुम्हाला व्यवसायाची काही पार्श्वभूमी होती का? तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर होतात सर? मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहे. माझं जे गाव आहे ते इथून साधारणतः 350 किलोमीटरवरती महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवरती आहे. माझे वडील शेती करायचे, आईसुद्धा घरकाम आणि शेती, सगळंच कुटुंब पूर्णतः शेतीमध्ये होतं. आणि बंधुराज पहिल्यांदाच आमचे पुण्यात येऊन नोकरी करायला लागले. त्यामुळे व्यवसायाची पार्श्वभूमी आमच्या घरामध्ये कधीच नव्हती. आणि एक तरुणांना कायम आत्ताच्या भेडसावणारा एक प्रश्न आहे की आत्ताच्या काळात फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर बनणं हे सोपं आहे का आणि शक्य आहे का? याचं उत्तर मी असं देईन की आजच्या काळामध्ये फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर बनणं हे सर्वात जास्त सोपी गोष्ट आहे. नोकरी मिळवण्यापेक्षा सुद्धा उद्योजक बनणं हे अतिशय सोपं झालेलं आहे आजच्या काळामध्ये. आणि कारणं त्याची कारणं अशी आहेत की आज विशेषतः कोविडनंतर ज्या पद्धतीने भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातनं वाटचाल करतो आहे, अनेक प्रकारच्या संधी आपल्या सर्व तरुण वर्गासमोर, उद्योजकांसमोर आज उभ्या ठाकलेल्या आहेत. या कोविडचा, म्हणजे मी नेहमी म्हणतो की देर इज ॲन अपॉर्च्युनिटी इन एव्हरी ॲडव्हर्सिटी. तर जी कोविडची महामारी म्हणजे एक ॲडव्हर्सिटी होती आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाने ती ॲडव्हर्सिटी अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट केल्याचं आपण सर्वजण खरं म्हणजे बघतो आहोत. अनेक प्रकारच्या संधी आज युवकांपुढे आहेत, एस्टॅब्लिश्ड उद्योजकांपुढे आहेत. आणि एकूण भारताने ही परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली, जगभरातल्या अनेक उद्योजकांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. आणि विशेषतः भारतीय उद्योजकांसाठी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया अशा अनेक प्रकारच्या योजनांमधनं इतक्या प्रचंड संधी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. अगदी छोट्यात छोट्या उद्योजकांपासून ते टाटा बिर्लांपर्यंत सगळ्यांना आज अनेक प्रकारच्या नवीन उद्योगाच्या संधी उत्पन्न झालेल्या आहेत. आणि त्यामुळे मी असं म्हणतो की आज नोकरी मिळणं अतिशय कठीण झालेलं आहे, व्यवसाय करणं हे अतिशय सोपं झालेलं आहे. आत्ता सर तुम्ही संधीचा उल्लेख केला. सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न आणि माझ्या अनेक मित्रांच्याही मनातला आहे की सध्या अनेक असे तरुण आहेत की त्यांच्याकडे आयडिया आहे, स्किल आहे, काम करायची तयारी आहे, नॉलेज आहे, अडतं आहे फक्त पैशापाशी. पैसा कुठून उभा करायचा, तुम्ही काय सांगाल आजच्या तरुणांना? मी आता फायनान्स सेक्टरमध्ये गेली 25-27 वर्ष काम करतो आहे. मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा मी स्टेशनरीनंतर प्लास्टिक मोल्डिंगच्या व्यवसायात उतरलो आणि प्लास्टिक मोल्डिंगचं एक अद्ययावत मला मशीन घ्यायचं होतं. 3.5 लाख रुपये त्यावेळी त्याची किंमत होती. ते 3.5 लाख रुपये उभं करणंसुद्धा माझ्या दृष्टीने खूप मोठं दिव्य होतं. कारण जो मार्जिन मनी ज्याला म्हणतो आपण, एक 25-30% तो आपल्याकडे असावा लागतो. आणि नवउद्योजकांना फंडिंग करणं हे बँकांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा खूप चॅलेंजिंग होतं. बँका खूप कन्झर्वेटिव्ह विचार त्या काळी करत होत्या. त्या तुलनेमध्ये आज जर विचार केला तर मी अनेक कार्यक्रमामध्ये जेव्हा जातो तेव्हा असं सांगतो की तुमच्या मनामध्ये एखादा उद्योग व्यवसायाचा आराखडा तयार असेल आणि तो आराखडा फिजिबल असेल, व्हायबल असेल, तर मनी इज द लास्ट प्रॉब्लेम. पैशासाठी आज कुठलाही उद्योग व्यवसाय अडण्यासारखी परिस्थिती सुदैवाने नाही आहे. आणि कुठले कुठले मार्ग आहेत पैसा उभे करण्याचे? म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील, बँकांच्या लोन्सच्या काही स्कीम्स असतील, याबद्दल एक थोडक्यात सांगा ना आम्हाला. मी मगाशी म्हटलं तसं ज्या व्यवसायात व्हायबिलिटी आहे अशा व्यवसायांना किंवा व्यवसाय सुरू करायच्या आधीच्या स्टेप्समध्ये सुद्धा
ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये एखादी उद्योगाविषयीची आयडिया आहे, कल्पना आहे आणि ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आज अनेक प्रकारच्या फॅसिलिटी सेंटर्स आपल्याकडे सरकारच्या माध्यमातून असतील, अनेक कंपन्यांच्या CSRच्या माध्यमातून असतील, तयार झालेले आपण पाहतो. मी मगाशी उल्लेख केला स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, इन्क्युबेशन सेंटर्स. आज पुण्यामध्येच किमान 8 ते 10 इन्क्युबेशन सेंटर्स पुण्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्या इन्क्युबेशन सेंटरचं काम काय आहे? तुमच्या मनामध्ये जी एखाद्या उद्योग व्यवसायाविषयीची आयडिया आहे, ती आयडिया पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला मग मार्केटिंगचं स्किल असेल, फायनान्शियल स्किल असेल, मॅनेजमेंट स्किल असेल, शॉप फ्लोअरवरचं ट्रेनिंग असेल, अशा सर्व टप्प्यांवरती तुम्हाला वेळोवेळी तज्ज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध होणं हा एक भाग आहे. आणि दुसरं, तुमची ती आयडिया ज्याला इन्फॅन्ट मोर्टॅलिटी म्हणतात, अगदी बाल्यावस्थेतच ती मरून जाऊ नये याच्यासाठी म्हणून तुम्ही तुमच्या आयडियावरती फोकस्ड राहून काम करावं. याच्यासाठी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची MSINS महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी असेल, सारथीच्या माध्यमातून काही फंडिंगची व्यवस्था आहे, अमृत म्हणून एक सरकारचीच योजना आहे, महाराष्ट्र सरकारचं जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे त्याच्या माध्यमातून अशा उद्योजकांना बळ देण्यासाठी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही पैशाची तरतूद त्यांच्यासाठी करता आली तर ती करण्याची सोय या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून झाली आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मनामध्ये एखादी आयडिया आली आणि त्या आयडियावरती मला एक वर्षभर काम करायचं आहे टू गेट इट मॅच्युअर्ड, ते मॅच्युरिटी नेण्यापर्यंत. तर DSTच्या माध्यमातून ज्या नोडल एजन्सीज आहेत, म्हणजे भाऊ इन्स्टिट्यूट फॉर एक्झाम्पल, मी ज्या संस्थेचा सध्या चेअरमन आहे, ती एक नोडल एजन्सी आहे DSTसाठी. तर भाऊनी ही आयडिया व्हॅलिडेट केली आणि त्या आयडियावरती व्हॅलिडेट करून काम करण्यासाठी अशा आयडियाबाज मुलांना त्या इन्स्टिट्यूटमध्ये संधी दिली. तर वर्षभर तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टपासून इकडे तिकडे तुमचं चलबिचल होऊ नये यासाठी 30,000 रुपये महिन्याला स्टायपंड हा अशा आयडियाबाज विद्यार्थ्यांना दिला जातो. म्हणजे मग पैशाच्या विवंचनेपायी ती आयडिया सोडून दिली जात नाही. मग त्याच्यावर तुम्ही वर्षभर काम करा. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मेंटॉर्स अवेलेबल आहेत. तुमची आयडिया खरंच पेटंटेबल असेल तर तुम्हाला IPR घेण्यासाठी आम्ही मदत करतो. म्हणजे पुन्हा DSTच्या माध्यमातून. तर अशी ही EIR एंटरप्रेन्योर इन रेसिडेन्स नावाची एक योजना आहे जी भाऊच्या माध्यमातून किंवा अन्य स्टार्टअप सेंटरच्या माध्यमातून आपण राबवतो. आता ती आयडिया मॅच्युअर झाली आणि खरोखर त्याच्यामध्ये स्टफ आहे, काहीतरी मॅन्युफॅक्चर मला करायचं आहे. आता ही जी योजना आहे DSTची ती टेक इनोव्हेशनसाठी आहे, म्हणजे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनसाठी आहे. तर मग समजा हा कप बनवायचा, मला त्याचं प्रोटोटाईप बनवायचं आहे. त्या प्रोटोटायपिंगसाठी सुद्धा खूप खर्च येतो. मला शॉप फ्लोअरवरती जायला लागतं, मला अनेक वस्तू त्यासाठी रॉ मटेरियल प्रोक्युअर करायला लागतं. तर ते प्रोटोटायपिंग बनवण्यासाठी 10 लाख रुपयाची ग्रांट ही DSTच्या माध्यमातून, भाऊच्या माध्यमातून आपण वितरित करतो. मग ते वर्षभरामध्ये तुम्ही ते प्रोटोटायपिंग करा, ते सक्सेसफुली प्रोजेक्ट करा आणि मग प्रत्यक्षात मार्केटमध्ये लॉन्च करण्यासाठी तुमची तयारी ती होते. ती 10 लाख रुपयेसुद्धा ग्रांट या माध्यमातून येते. ते कर्ज नाही आहे, मग तुम्हाला त्याची परतफेड करायची नाही आहे. आणि तिसरा टप्पा यातला असा आहे की वन्स इट इज प्रूव्ड की हे मार्केटेबल आहे, याची मार्केटमध्ये गरज आहे आणि मग ते कमर्शियलायझेशन करण्यासाठी सुद्धा साधारणतः 50 लाख रुपयापर्यंतची मदत ही अशा वेगवेगळ्या सरकारी स्कीममधनं देता येऊ शकते. आत्ता तुम्ही स्टायपेंडचा जो उल्लेख केला, पुण्यातला कुठला एखादा असा व्यावसायिक आहे तुमच्या बघण्यात तरुण की स्टायपेंड होता म्हणून त्यांनी तो व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करू शकला आहे? तो हो, खूप जण आहेत. त्यातला एक मुलगा जो BE झाला, ME झाला. कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे हेल्थ सेक्टरमध्ये खूप काही गोष्टी आपल्याकडे कमी होत्या, जगभरातच कमी होत्या. आपल्याकडे PPE किटसुद्धा तयार होत नव्हतं. आणि मग वॅक्सिन स्टोरेजचा एक विषय आला आणि वॅक्सिन स्टोरेज करायचं असेल विशिष्ट टेम्परेचरला तर त्याला इलेक्ट्रिसिटी लागते. आणि ग्रामीण भागामध्ये आजही दुर्दैवाने 12 तास, 15 तास, 18 तास वीज नसते. आणि मग त्या काळामध्ये त्या वॅक्सिनची जी इम्युनिटी असते ती कमी होऊन जाते. तर मग या वॅक्सिन स्टोरेज साधारणतः तो जो विद्यार्थी होता त्यांनी 144 तास विजेविना ते टेम्परेचर मेंटेन राहील अशा प्रकारची एक आयडिया त्यांनी शोधून काढली. त्याचं एक काही मटेरियलचं आणि काही लिक्विड्स त्याच्यामध्ये टाकण्याचं त्यांनी एक फॉर्म्युला तयार केला आणि तो त्यांनी भाऊकडे प्रेझेंट केला. भाऊच्या तज्ज्ञ कमिटीमध्ये बाहेरचे उद्योजक
ज्यांना या सगळ्या गोष्टींचा एक अंदाज असतो, जे प्रॉपरली ॲसेस करू शकतात. त्यांनी ॲसेस केल्यानंतर त्यांनी ही EIR नावाची ग्रांट त्याला दिली आणि तो आता प्रोटोटायपिंगच्या स्टेजला आहे. दुसऱ्या एक महिला भाऊमधनं म्हणजे आपल्या सगळ्या पर्यावरणाचा आज खूप मोठा बोलबाला आहे, खूप मोठा प्रश्न पर्यावरणामुळे उपस्थित झाला आहे. भाऊच्या एक इन्क्युबेटीनी सॅनिटरी नॅपकिन जे आहेत ते आज डिस्पोजलचा खूप मोठा प्रश्न आहे. तर त्या महिला उद्योजकेने त्या सॅनिटरी नॅपकिन्ससाठी एक केमिकल डिझाईन केलं, इन्व्हेंट केलं आणि ते पाण्यामध्ये सोल्युबल असं होईल अशा पद्धतीचं इन्व्हेन्शन त्यांचं ॲप्रूव्ह झालं आणि ते मार्केटमध्ये आज आलेलं आहे. अशी कितीतरी उदाहरणं म्हणजे भाऊच्या माध्यमातून गेल्या 7-8 वर्षामध्ये 300 उद्योजक, 300 इन्क्युबेटीज हे उद्योजक झालेले आहेत आणि त्यांनी जवळपास 1400 लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. आणि भाऊच्या माध्यमातून मी जे सांगितलं की DST आणि अन्य CSRमधनं जे स्कीम्स राबवल्या जातात त्या माध्यमातून 40 कोटी रुपयाचं फंडिंग या इन्क्युबेटीजना, स्टार्टअप्सनं दिलं गेलेलं आहे. म्हणजे जो आकडा दिसतो आम्हाला की भारतातनं इतके उद्योग येत आहेत, त्याच्यामागे इतकी मोठी यंत्रणा पण काम करते, तेव्हा कुठे त्या येतात. इथे बसलेले माझे मित्र, त्यांना एक माझा प्रश्न आहे की किती जण असे आहेत की ज्यांनी ठरवलं आहे की ग्रॅज्युएशन झाल्यावर मला व्यवसायच करायचा आहे? हातवर करा एकदा. सर, हे जे चित्र दिसतंय ना, हाच माझा पुढचा प्रश्न आहे की तरुणांना व्यवसाय करायचा आहे पण कुठेतरी मनात भीती आहे. तर अशी भीती असणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगाल, व्यवसाय का बरं केला पाहिजे? व्यवसाय का करायचा याची 2 मुख्य कारणं आहेत. एक तर आज आपण असं बघतो की नोकऱ्यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात होतो आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे मनुष्यबळ जे पूर्वी एकेका कंपन्यांमध्ये 30-40 हजार, आपल्याला माहिती आहे टेल्कोसारख्या कंपन्यांमध्ये लाखाच्या आसपास माणसं होती, आज ती 15 आणि 20 हजारावरती आले आहेत. याचं कारण टेक्नॉलॉजीचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे नोकऱ्या कमी होणार आहेत. सरकारी नोकऱ्या तर त्याहून अजून कमी आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी मगाशी म्हटलं तसं अनेक प्रकारच्या संधी आपल्याकडे उद्योगासाठी म्हणून उपलब्ध असतील तर विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे का जाऊ नये? प्लॅटफॉर्म्स तयार आहेत, पूर्वीसारखी समस्या नाही आहे. प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी व्यक्ती, संस्था, कंपन्या आज उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ही जी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, या गोल्डन अपॉर्च्युनिटीचा निश्चितपणे उपयोग करून आजच आपलं उद्योगाचं क्षेत्र, उद्योग म्हणजे नेसरली मोठा कारखाना उभा केला पाहिजे असं काही नाही. आपण स्वयंरोजगारीत जरी झालो ना, मी कोणावरती अवलंबून राहणार नाही नोकरीसाठी, एवढं जरी झालं तरी आज अनेक पटीने भारताच्या सुद्धा समस्या सुटतील, बेरोजगारीचा प्रश्न सुटेल. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट, आज आपण सर्वजण आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा जो एक प्रकार ऐकतो आहे, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे टूल ज्यांनी डेव्हलप केलं त्यांचा एक मी मध्ये इंटरव्ह्यू वाचत होतो. त्या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे पुढच्या काळामध्ये आपल्या बुद्धीला चालना देण्याची संधीच संपणार आहे. सगळं तुम्हाला ChatGPT किंवा AIच्या माध्यमातून आयतं उपलब्ध होणार आहे. आणि त्यामुळे सुद्धा बेरोजगाराचं प्रमाण जे आहे खूप वाढणार आहे. आणि त्यामुळे काळाची पावलं ओळखत, म्हणजे मी मगाशी त्यांचा उल्लेख करत होतो ज्यांनी हे इन्व्हेंट केलं, ते म्हणतात की माझी चूक झाली. ते आता स्वतः पश्चाताप व्यक्त करतायत की मी हे AI इंट्रोड्यूस करायला नको होतं, कारण मला पुढचं भवितव्य दिसतं, याच्यामुळे किती मोठा केवास होणार आहे. तर या कारणासाठी विद्यार्थ्यांनी, तरुणांनी उद्योजकतेकडे वळलं पाहिजे. 21-22 वर्षाचे जे तरुण आहेत हे याच वयाचे, तर या 21-22 वर्षाच्या तरुणांनी व्यवसाय सुरू करताना माइंडसेट काय ठेवला पाहिजे? कारण माइंडसेट खूप मोठा फॅक्टर असतो व्यवसाय सुरू करताना. मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रात, व्यवसाय असो, आपण शिक्षण घेतो आहे, जे काही करतो आहे ते करत असताना एक किलिंग इन्स्टिंक्ट असलं पाहिजे. मी जे काय करतो आहे त्याचं काहीतरी मी ध्येय ठरवलेलं आहे आणि ते मी ध्येय गाठणारच, अशा प्रकारचा एक ॲटिट्यूड स्वतःमध्ये ठेवला तर मला असं वाटतं की आपण जे ठरवू ते निश्चितपणे पार पाडू शकतो. तुम्ही भाऊच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या वेगळ्या याच्या माध्यमातून असेल की अनेक तरुणांच्या व्यावसायिकांच्या रोजच्या संपर्कामध्ये येत असता, तर एखादा असा व्यवसाय सांगा नाही का जो यांना पण इन्स्पायर करेल की तो तरुण त्यांनी खूप कष्टातून तो उभा केला, पैसा नव्हता, काहीच नव्हतं, तरी आज एका विशिष्ट लेवलला तो नेऊन ठेवला आहे त्यांनी. उदाहरणं पुष्कळ आहेत, पण 2 उदाहरणं आपली पुण्यातलीच मी सांगतो. एक 26 वर्षाचा तरुण आहे, दिवेकर म्हणून.
तो CA झाला. CA झाल्यानंतर त्यांनी MDH मसाले जे आहे त्या कंपनीमध्ये फायनान्स आणि अकाउंट्स डिपार्टमेंटला त्यांनी नोकरी पत्करली बेंगलोरला. सव्वा वर्ष त्यांनी नोकरी केल्यानंतर त्या एकूण व्यवसायाचा त्याला आवाका आला आणि एकूण या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. त्याची घरची बॅकग्राऊंड अतिशय आर्थिक परिस्थिती गंभीर होती. वडील वकील होते, फारशी चालत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला की आता एकूण मला बिझनेस आणि बिझनेस मॅनेजमेंट कळलेलं आहे, तर मी आता उद्योग व्यवसायात उतरणार. आणि तो बेंगलोरमध्ये राहत असल्यामुळे बेंगलोरमध्ये अशी ज्या चौपाटीज आपण म्हणतो ना तशा प्रकारच्या खाद्यपदार्थाच्या चौपाटीज खूप आहेत. त्यांनी इथे येऊन त्या सगळ्या बेंगलोरी पदार्थांचं म्हणजे कर्नाटकमधल्या विशेषतः बेंगलोरमध्ये जे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात त्याचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांनी त्या प्रकारचं एक इथे छोटं आउटलेट टाकायचं ठरवलं आणि मग त्याच्याकडे स्किल्ड मॅनपॉवर, मग त्यांनी तिथे असताना जे काही थोडं नेहमी एखाद्या ठेल्यावर जाऊन तिथली लोकांशी संपर्क केला होता तशा 3-4 जणांना घेऊन आला. त्यांच्या माध्यमातून काही पदार्थ कसे करायचे ते शिकून घेतलं, ठरवलं. आणि इथेच आत्ता आपल्या प्रतिज्ञा मंगल कार्यालयाच्या इथे त्यांनी वर्षभरापूर्वी एक त्याचं आउटलेट सुरू केलं. CA झालेला मुलगा, पण ते CAचं त्यांनी बाजूला ठेवलं आणि या व्यवसायात मला यशस्वी व्हायचं आहे म्हणून दिवसरात्र त्याच्यावरती काम करून तो इतका चांगला यशस्वी झाला की आत्ता मागच्या महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी त्यांनी सिंहगड रोडला एक आउटलेट टाकलं. क्या बात आहे. आणि ते सुद्धा गर्दीनी ओसंडून वाहत असतं. तर हा CA झालेल्या मुलाची ही स्टोरी आहे. दुसरे माझे एक मित्र आहेत, कडगनचे त्यांचं नाव, चाकणला त्यांची आता इंडस्ट्री आहे. लौकिक अर्थाने शिक्षण 3री झालेलं आहे आणि मी ज्या व्यवसायात होतो प्लास्टिक मोल्डिंग, त्या प्लास्टिक मोल्डिंगसाठी मोल्ड करायला लागतात बरेचसे डाईज, कारण त्याच्यावरती ते सगळं प्रोडक्टचं अवलंबून असतं. तर तशा एका वर्कशॉपमध्ये ते काम करत होते. 4-5 वर्ष काम केल्यानंतर त्यांना त्यांच्या मनातली उर्मी स्वस्थ बसू देईना आणि मग त्यांनी ठरवलं की आपलं काहीतरी छोटं मोठं वर्कशॉप सुरू करायचं. मग त्यांनी एका पार्टनरबरोबर मोल्डिंग ॲज वेल ॲज डाय मेकिंग हा अत्यंत क्लिष्ट प्रकार आहे, अत्यंत ॲक्युरेसी त्याच्यामध्ये लागते. तर ते सगळं त्यांनी त्या कामामध्ये आत्मसात केलं. एका पार्टनरबरोबर काम केलं. त्याच्यानंतर तिथनं बाहेर पडून आज चाकण MIDCमध्ये 40,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटवरती एक अत्यंत अद्ययावत असं त्यांचं वर्कशॉप आहे. टाटा मोटर्सपासून सगळ्या कंपन्यांचे प्रिसिजन डाय मेकिंगचं काम त्यांच्याकडे असतं. साधारणतः 20 ते 25 कोटीचा टर्नओव्हर त्यांचा आहे. शिक्षण 3री. किलिंग इन्स्टिंक्ट मगाशी जे म्हटलं ना की यस मी याच्यात उतरलो आहे ना, आता यातलं सर्वोच्च जे आहे तेच मी करीन. आज त्यांच्याकडे 3 शिफ्टमध्ये जवळपास 70-80 लोक काम करत आहेत. सो अशा प्रकारे जर आपल्या मनामध्ये जिद्द असेल तर मला वाटतं स्काय इज द लिमिट. इवन स्काय इज नॉट द लिमिट नाव. चंद्रावरती आपण पोचलेलो आहोत. खरं तर मी पण सर माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं आहे. इंजिनिअरिंग कंपन्या ज्या असतात ना त्याच्या खाली हातगाड्या वगैरे असतात, समोसे चहा वगैरे मिळणार आहे. तर कायम खाली समोसे खायला आले पोरं की त्यांचं म्हणणं असतं की त्याला मी जेवढा कमवतो जे जास्त हा समोसेवाला कमवतो. तुम्हाला पण असेल ना अनुभव. त्यामुळे कुठल्या पण व्यवसायामध्ये जायला आजकाल क्षेत्र कुठलं उरलं नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठलं पण शिक्षण घ्या आणि कुठेही जा, भाऊसारख्या संस्था पाठीशी उभ्या असतात. सर तुमचं खूप मोठमोठ्या व्यावसायिकांमध्ये उठणं बसणं आहे, मोठमोठे लोकांना तुम्ही ओळखता. काय वाटतं या मोठमोठ्या लोकांमध्ये कॉमन क्वालिटीज काय की त्या या लोकांना इतक्या मोठ्या स्तरावर घेऊन गेल्या? माझ्या सुदैवाने मी विद्यार्थी दशेत असताना ज्या एका संघटनेचं काम करत होतो त्या संघटनेच्या माध्यमातून खूप दिग्गजांना भेटायची मला संधी मिळाली. त्यात अगदी राहुल बजाजांबरोबर तासभर गप्पा मारण्याची संधी मिळाली. अभय फिरोदिया, फोर्स मोटर्स, आज प्राज इंडस्ट्रीज जी बायो एक फ्युएलमध्ये एक जगभरातली सगळ्यात मोठी कंपनी आहे, त्याचे जे फाउंडर चेअरमन आहेत प्रमोद चौधरी, ते खूप जवळचे माझे वयाने आणि कर्तृत्वाने खूप मोठे आहेत, पण आम्ही मित्र आहोत. अशा अनेकांना भेटल्यानंतर असं लक्षात येतं की दे आर व्हेरी मच फोकस्ड. त्यांना काय करायचं आहे हे प्लॅनिंग जे आहे, प्लॅनिंग इन ॲडव्हान्स आणि प्लॅनिंग इन डिटेल हा जो विषय आहे तो अतिशय स्पष्ट आहे. आणि आपण उद्योग व्यवसाय करत असताना कुठल्या बाबींवरती आपण लक्ष दिलं पाहिजे
याची क्लॅरिटी आहे. अनेक वेळा उद्योग व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात सुरू होतात आणि एका पर्टिक्युलर विषयामुळे अनेक व्यवसाय फेल झालेले पण मी बघितलेले आहेत. आणि ते म्हणजे प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट नसणं. कारण शेवटी सगळ्या गोष्टी ह्या फायनान्स किंवा पैशाजवळ येऊन थांबतात आणि त्याच्यावरती उद्योजकांचा जर का प्रॉपर कंट्रोल नसेल, त्याचा प्रॉपर ॲनालिसिस करण्याची केपेबिलिटी नसेल, तर अनेक उद्योग हे फेल झालेले मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत. तेही चांगले माझे मित्र आहेत असे काही. त्यामुळे या सगळ्या लोकांचं एक कॉमन जी गोष्ट आहे ना, दे आर फोकस्ड. त्यांना त्यांच्या बिझनेसची 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष हे सगळे टप्पे डिफाईंड आहेत आणि त्यांचा फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल कंट्रोल हा प्रचंड आहे आणि त्यामुळे ते खूप यशस्वी आहेत. तर तुम्ही पण एका मोठ्या बँकेचे अध्यक्ष आहात, एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे पण डायरेक्टर आहात. तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे? माझं इन्स्पिरेशन डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत. माझ्या सुदैवाने मला 3दा त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करायची संधी मिळाली. एकदा IIM अहमदाबादला असताना मी एका कोर्ससाठी गेलो होतो. तिथे आमचा एक डिपेक्स नावाचा असाच उपक्रम चालतो. हजरणी सर, वैद्य सर इथे बसलेले आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. गेली 32-33 वर्ष मुलांच्या आयडियाज ह्या एक्झिबिट करणं, आयडियाज म्हणजे वर्किंग मॉडेल्सचं एक्झिबिशन कम कॉम्पिटिशन गेली 35 वर्ष आपण भरवतो आहे. त्या माध्यमातून सुद्धा ज्या वर्किंग मॉडेलमध्ये स्टफ आहे, ज्यातनं ते वर्किंग मॉडेल उद्या कमर्शियलाइज होऊ शकतं, अशा विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांना सर्व प्रकारचं जसं भाऊ करतं तसं ट्रेनिंग देण्याची सृजन नावाची आपली एक संस्था पण आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा आपण काम करतो. त्यालाही आशीर्वाद डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा होता. आणि भाऊच्या सगळ्या फाउंडिंग प्रिन्सिपल ज्या आहेत त्या सगळ्यामध्ये सुद्धा डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते. आणि त्यांचा मी भक्त आहे. त्यांची एक पंचसूत्री मी कायम माझ्या डोक्यात ठेवलेली आहे. ती सांगू का? एक नक्की नक्की प्लीज. तर ते नेहमी असं एक पंचसूत्रीमध्ये असं सांगतात की तुम्ही ती इतकी भिणवा तुमच्या डोक्यामध्ये, त्याच्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप मोठा पॉझिटिव्ह बदल झालेला तुम्हाला लक्षात येईल. पहिलं आहे ते म्हणतात की तुम्ही नेहमी असं समजा की आय एम द बेस्ट, स्वतःला अजिबात कमी लेखू नका. दुसरं ते सांगतात की आय कॅन डू इट, कॅन डू इट ॲटिट्यूड जो आहे तो. तिसरं सांगतात की टुडे इज माय डे, म्हणजे येणारा प्रत्येक दिवस हा माझा आहे, म्हणजे मी ठरवेन ते करण्याची एक उर्मी आपोआप आपल्या मनामध्ये येते. चौथं ते सांगतात की गॉड इज ऑलवेज विथ मी, दॅट मीन्स गुड पीपल अराउंड मी. माझे शिक्षक असतील, माझे आईवडील असतील, माझे मेंटॉर्स असतील, अशी चांगली सगळी लोकं माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे मी जे ठरवेल ते करू शकतो. आणि अल्टिमेटली सांगतात की या सगळ्याचा इफेक्ट आय एम द विनर. सो ही पंचसूत्री मी माझ्या कायम मनामध्ये, म्हणजे आपण रोज सकाळी उठल्यानंतर घरामध्ये देवाला नमस्कार करतो, काही प्रार्थना म्हणतो, ही प्रार्थना आहे माझ्या दृष्टीने. क्या बात आहे सर. तुम्हाला जसं तुमच्या इन्स्पिरेशनसोबत 3 वेळा स्टेज शेअर करायची संधी मिळाली, तसं मित्रांनो मला पण आज माझ्या इन्स्पिरेशनसोबत स्टेज शेअर करायची संधी मिळते थँक्स टू MES. कारण मी सरांना खूप आधीपासून ओळखतो. सरांचं काम खूप मोठं आहे. आणि एका विषयाकडे पुढच्या मी येतो आहे आता. भारताने 75 तासात 105 किलोमीटर 75 किलोमीटर रोड 105 तासात बांधायचं काम भारताने केलं, जो गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि ते ज्या कंपनीने केलं ना, त्याचे डायरेक्टर आपल्यासमोर बसलेत आज. सर, त्या प्रवासाबद्दल, तो 105 तासात जो रोड तुम्ही बांधला आणि वर्ल्ड रेकॉर्ड झाला, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे. जवळपास 26-27 वर्षापासून ती इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये, विशेषतः कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, डॅम्स, ब्रिजेस, टनेल्स या व्यवसायामध्ये ती कंपनी आहे. आणि त्या कंपनीचा मी फायनान्स आणि ॲडमिन डायरेक्टर गेली 25-27 वर्ष त्या कंपनीशी असोसिएटेड आहे, पाहतो मी त्याच्यात. कंपनीने अनेक चढ उतार बघितले. कोविड काळामध्ये सुद्धा सगळ्याच कंपन्यांना जसा फटका बसला, त्या काळात याही कंपनीला सफर व्हायला लागलं. मग आता हे सगळं मोरल डाऊन झालं होतं. 500-700 कर्मचारी त्या कंपनीत काम करतात. मॅनेजमेंटपासून ते सगळ्यांचं मोरल डाऊन झालेलं असताना
आता याला उभारी कशी द्यायची, पुन्हा एकदा असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे जेणेकरून सगळ्यांमधला आत्मविश्वास जागा होईल आणि सगळ्यांना पुन्हा एक वेगळं नवं विश्व दिसायला लागेल. अशा अर्थाने मॅनेजमेंट म्हणून आम्ही विचार करत होतो आणि मग असं लक्षात आलं की एक हटके इव्हेंट काहीतरी आपण करूया. आणि हा इव्हेंट नव्हता, हा प्रोजेक्ट होता खरं म्हणजे. हा इव्हेंट त्यात 105 तासामध्ये झाला, पण त्याच्यामागे जवळजवळ 6 महिने आम्ही त्या सगळ्याचं मायक्रो प्लॅनिंग करत होतो. आणि मायक्रो प्लॅनिंग करत असताना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे नियम इतके स्ट्रिंजंट आहेत. तुम्ही हाती घेतलेला प्रोजेक्ट तेवढ्या तासात व्हायचा असेल, तेवढा क्वालिटेटिव्ह व्हायचा असेल, तर त्याच्यामध्ये एका मिनिटाचाही खंड पडता कामा नये. क्वालिटी पॅरामीटर्स कुठेही डायल्यूट होता कामा नयेत. आणि त्यांची एक अख्खी टीम असते, जवळजवळ 50 जणांची टीम असते की तुमच्या प्रत्येक तिथे घडणाऱ्या ॲक्टिव्हिटीजवरती ऑन साईट ते सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात. त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज तुम्हाला घेता येत नाही. हे सगळं लक्षात घेऊन 6 महिन्या आधीपासून आम्ही त्याचं प्लॅनिंग करत होतो. आणि मग आधी टॉप मॅनेजमेंटला इन्व्हॉल्व करून त्यांच्या आयडियाज घेणं, कारण अल्टिमेटली दे वेर द पीपल हू विल एक्झिक्यूट दॅट ऑन साईट. त्यांच्या मनातल्या कल्पना घेणं, त्यांना हे फिजिबल वाटतं आहे का, फिजिबल वाटत नसेल तर का नाही वाटत आहे, आणि मग ते काही गोष्टी त्यांनी सांगितलं तर त्याच्यावरती सोल्युशन काढणं, त्यांना तशा पद्धतीने मग त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी काही उदाहरणं सांगणं. मग टॉप मॅनेजमेंट झाल्यानंतर मिडल मॅनेजमेंट आणि मग प्रत्यक्षात साईटवरती वेगवेगळ्या मशीनवरती काम करणारे ऑपरेटरपासून, लेबरपासून, हेल्परपासून, कॅन्टीन चालवणाऱ्यांपासून सगळ्यांपर्यंत हा विषय तितक्याच ग्रॅव्हिटीने पोचवणं हा एक मोठा टास्क होता. आणि इतकं मायन्यूट प्लॅनिंग करणं गरजेचं होतं, मिनिट टू मिनिट प्लॅनिंग ज्याला म्हणतो. कारण 75 किलोमीटर 105 तास म्हणजे 105 तास. 106व्या तासाला जरी ते झालं असतं तरी इट कुड नॉट हॅव बीन ए वर्ल्ड रेकॉर्ड. सो 105 तासाच्या आधी म्हणजे आम्ही ते केलं साधारणतः 100 तासामध्ये पूर्ण करायचं प्लॅनिंग. म्हणजे कुठेतरी ते 5 तासाचा जो एक आपल्याला ग्रेस लागतो त्याच्यामध्ये होईल अशा अर्थाने. आणि मग मशिनरी काय काय लागते, मायन्यूट प्लॅनिंग म्हणजे एकूण तो रोडचा टेरेन कसा आहे, त्याला कशा पद्धतीची मशिनरी आपल्याला लागणार आहे. मशिनरी ब्रेकडाऊन झाली, एखादी मशीन ब्रेकडाऊन झाली, कारण ही सगळी कॉन्क्रीटची मशीन जी असतात ती डिझेलवरती चालतात, प्रचंड हीट जनरेट होते आणि हीटमुळे अनेक वेळा मशीन्स बंद पडतात. तर त्याला ऑल्टरनेटिव्ह काय असतात. कर्मचाऱ्यांना जी लोकेशन्स ठरवून दिली होती त्या लोकेशनला आपल्याला त्यांना रसद पुरवणं, इन द सेन्स त्यांचा सकाळचा नाश्ता, दुपारचा चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, चहा, या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी, कारण कुणीही त्याला दिलेली जागा सोडायची नाही आहे आणि ते सोडत नाहीत हे बघण्यासाठी त्याच्यावरती एक सुपरवायझर, कारण अशी इच्छा होते कधी कधी. आणि अशा एका माणसाच्या चुकीमुळे सुद्धा हा सगळा प्रोजेक्ट फिजल आउट होऊ शकतो. ही सगळी शक्यता गृहीत धरून मग रॉ मटेरियल, मग ते बिटुमिन आलं पाहिजे वेळेमध्ये, त्याच्यानंतर त्याला लागणारं डिझेल आम्हाला सातत्याने उपलब्ध झालं पाहिजे. लोकलाईट्सचा काही तिथे इश्यू येता कामा नये, कारण या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बऱ्याच वेळा लोकलाईट्स खूप मोठे प्रॉब्लेम्स पोज करतात. त्यांचे इंटरेस्ट एरियाज वेगळे असतात. काही वेळा पॉलिटिशियन्स असतात, काही तिथले ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, सरपंच असतात, त्यांना टॅकल करणं, त्यांना विश्वासात घेणं. बाकी NHAIचे जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत रस्ता बांधण्याचे, ते स्पेसिफिकेशनसुद्धा कुठेही डायल्यूट होणार नाही. अशा सगळ्या पॅरामीटर्सवरती 6 महिने आम्ही काम करत होतो. आणि मग जेव्हा आम्ही मशिनरीचा विषय केला तर जे कंपनी जे प्रोव्हायडर्स आहेत, मशिनरी प्रोव्हायडर्स, त्यांच्याशी चर्चा, त्यांच्याकडनं अंडरटेकिंग, हे मशीन मला सतत 105 तास चालवायचं आहे, ते बंद पडता कामा नये, ते बंद पडलं तर तुमची जबाबदारी, रिप्लेसमेंट असेल, वॉट एव्हर इट इज. तर ती सगळी तयारी त्यांच्या अंगावर टाकली. सो कंपन्यांनासुद्धा हे खूप एक्सायटिंग वाटलं. अरे वी आर गोइंग टू बी अ पार्ट ऑफ, आवर कंपनी इज गोइंग टू बी अ पार्ट ऑफ दिस ग्रेट व्हेंचर. त्या सगळ्यांनी तशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट करायचं ठरवलं. त्या सगळ्यांच्या मीटिंग्स केल्या. असं सेरीज ऑफ मीटिंग आणि साईटवरती सातत्याने मीटिंग्स करणं, साईटवरती जाऊन अवलोकन करणं, कुठे प्रॉब्लेम एरिया आहे. म्हणजे सगळाच काय प्लेन टेरेन नसतो, कुठल्या तरी एका पर्टिक्युलर स्ट्रेचमध्ये वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात. एन्व्हायरमेंटचे सगळे इश्यूज आज खूप महत्त्वाचे ठरतात, ज्यामुळे कुणीही कोर्टात जाऊन त्याला स्टे आणू शकतो. अशा अतिशय बारीक गोष्टींचा विचार हा 6 महिने मॅनेजमेंट लेवलवरती करत होतो. आणि मॅनेजमेंटच्या डोक्यामध्ये जे आहे, म्हणजे आम्ही समजा 4-5 संचालक होतो, या संचालक आणि टॉप मॅनेजमेंटच्या मनात जे आहे ते शेवटच्या हेल्परपर्यंत आम्ही पोचवलेलं होतं. सो ही शुड ऑल्सो फील दॅट आय एम पार्ट ऑफ दिस वर्ल्ड रेकॉर्ड. मी काहीतरी चूक केलं तर हे वर्ल्ड रेकॉर्ड चुकणार आहे, आणि झालं तर मी सुद्धा त्याचा एक कॉन्ट्रीब्युटर आहे.
तर इतक्या लेवलला ते 700 जणांची जी टीम आम्ही तिथे डेप्यूट केली होती, त्या 700 जणांच्या मनामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे काय हे सगळ्यांना इक्वली माहिती होतं. म्हणजे डायरेक्टर जे सांगतील ते हेल्परसुद्धा सांगेल इतकी त्याची तयारी करून घेतली होती, मानसिक तयारी आणि सगळ्या अर्थाने. त्यामुळे ते वर्ल्ड रेकॉर्ड एका अर्थाने सक्सेस झालं. सगळ्यात मोठा चॅलेंज होता 7 जूनला ते आम्ही करायचं ठरवलं होतं. म्हणजे 7 जून पावसाळ्याचे दिवस होते. पावसाने अर्धा तास जरी हे ठप्प केलं असतं तरीसुद्धा या सगळ्यावरती पाणी फेरलं गेलं असतं. आणि त्यामुळे एक आपण सगळे हिंदू संस्कृतीचे भाग आहोत आणि त्यामुळे त्या अमरावतीच्या भागामध्ये खूप मोठं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा देवीची अशी मनोभावे पूजा करून आमचा हा सगळा प्रोजेक्ट म्हणजे ती पण या सगळ्या आपल्या मानवी प्रयत्नांबरोबर दैवी शक्ती पण आपल्याबरोबर असावी लागते. त्यामुळे ती पण आपण बरोबर घेतली आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट खरं म्हणजे यशस्वी झाला. म्हणजे ते नितीन गडकरींनी ट्विटसुद्धा केलं होतं की हा सगळ्या भारताचा रेकॉर्ड आहे. म्हणजे फक्त तुमच्या कंपनीचं नाव होतं पण सगळ्यांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं. सर एक चिंतेचा प्रश्न म्हणा किंवा काय म्हणा की भारतामध्ये 150 पैकी 60 करोड 150 करोडपैकी 60 करोड यूथ आहे. तरी भारत स्टार्टअप आणि इनोव्हेशनमध्ये मागे का आहे? बेसिकली ही जी इकोसिस्टीम डेव्हलप झाली ना, त्या इकोसिस्टीमकडे आपण खूप उशिरा लक्ष द्यायला सुरुवात केलं. खरं म्हणजे हे जर का एक 25 वर्षापूर्वी या स्टार्टअप स्टँडअप किंवा मुद्रा लोनसारख्या व्यवस्था या तरुणाईला उद्योजकतेकडे वळवण्यासाठीचं एक कल्चर तयार करायला लागतं. इट इज नॉट ऑल ऑफ ए सडन. याला एक टप्प्याटप्प्याने आपल्याला नर्चर करायला लागतं. ही सगळी जी थॉट प्रोसेस होती ही जर का 25 वर्षापूर्वी आपण सुरू केली असती तर आज जे बेरोजगारीचं प्रमाण आपण पाहतो आहोत ते कदाचित दिसलं नसतं. सो वी हॅव स्टार्टेड लेट, बट ठीक आहे, लेट परंतु आत्ता आपण शुअरली त्या दिशेने वाटचाल करतो आहोत. आणि आत्ता या वयाच्या तरुणांना काय काय संधी उपलब्ध आहेत तुमच्या दृष्टीने? मी मगाशी म्हटलं तर तुम्ही बेसिकली डोंट थिंक ऑफ युअर प्रोफाईल. मी माझा हा प्रोफाईल आहे आणि त्यामुळे असा एकदम सॉफिस्टिकेटेडच व्यवसाय करेल. CA झालेला मुलगा जर का हॉटेलचा ठेला टाकून त्याच्यामध्ये यशस्वी होत असेल तर कुठलाही उद्योग व्यवसाय आपल्याला आवडणारा आपण करायला दजावलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुपिरियॉरिटी किंवा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स बाळगलं नाही पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एक प्रत्येक उद्योजकाकडून एक ऐकायला मिळतं की ज्या समाजाकडून आपण घेतो त्या समाजाला आपण देणं पण लागतो. तुमच्यावर रिसर्च करत असताना कळलं की तुम्ही तुमच्या गावाकडे पण जाता, अजूनही तिकडेही काही काही तुम्ही प्रोजेक्ट्स करताय, तर त्याबद्दल पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बेसिकली माझं 7वीपर्यंतचं शिक्षण माझ्या गावामध्ये झालं आणि मी खरंच सांगतो की माझा पाया जो भक्कम केला ना किंवा आज मी जिथे उभा आहे तो पाया माझ्या गावातल्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनी रचला. खरं म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीचा कॉन्फिडन्स मला दिला, ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना शिकवलं, त्यामुळे त्या गावातल्या शाळेचं ऋण आमच्यावरती 100% आहे. आणि ते लक्षात आल्यानंतर मी आणि माझ्या कुटुंबाने असं ठरवलं की त्या गावाला आपण परत एकदा कनेक्ट झालं पाहिजे. आणि मग 2014 साली आम्ही ते गाव सेवावर्धिनी नावाची आपली एक संस्था आहे त्याच्या माध्यमातून दत्तक घ्यायचं ठरवलं. सेवावर्धिनी ही फोरफ्रंटला राहील आणि त्यांच्या माध्यमातून काही आम्ही कुटुंबीय म्हणून योजना राबवणार असं ठरलं. आणि मग 2014 पासून आम्ही सातत्याने तिथे ग्रामविकासाचे प्रकल्प करतो आहे. त्याच्यामध्ये 4 गोष्टींवरती फोकस आहे. एक शिक्षण, ज्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं त्या शाळेमध्ये ई-लर्निंग सुविधा उत्पन्न करून दिली. नंतर डिजिटल, आमच्या जिल्ह्यामध्ये पहिली डिजिटल स्कूल म्हणून आमची शाळा आम्ही डेव्हलप केली. त्याच्यानंतर शाळेतल्या मुलांसाठी काय बेंचेस असतील किंवा तिथल्या होतकरू गरीब मुलांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना हायर एज्युकेशनसाठी मदत करणं असेल, अशा सर्व शैक्षणिक उपक्रमांमध्ये आम्ही भाग घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर दुसरं होतं महिला सबलीकरण. त्याच्यामध्ये महिलांच्या आरोग्याबरोबर महिलांना काहीतरी उद्योग व्यवसाय दिला पाहिजे. जसं आज अनेक बचत गटांच्या माध्यमातून चालतं. 100 पैकी 10 बचत गट हे ॲक्टिव्ह असतात, 90 हे कागदावरती असतात. तशीच परिस्थिती आमच्याकडे पण होती. पण मग आम्ही त्यांना वेगवेगळ्या छोट्या छोट्या व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं आणि आम्ही काही शिवणयंत्र पण त्या भागातल्या महिलांना उपलब्ध करून दिली. काही ट्रेनिंग्स केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेलो आम्ही. आणि त्या माध्यमातून मग जसं हे छोटे छोटे उद्योग आहेत ते सुरू झाले. मग आम्ही ग्रामपंचायतीचा एक ठराव केला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून
जे जे कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमाचं केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट हे महिलांनाच द्यायचं आहे. काही वस्तू बनवायच्या आहेत, भेटवस्तू द्यायच्या आहेत, त्या महिलांनाच द्यायच्या. अशा प्रकारचा एक ग्रामपंचायतीचा ठराव करून घेतला. आणि त्याचबरोबर मग त्यांना आम्ही इथूनही आता इथे एक पूर्ण मिकोविजन नावाची संस्था आहे. जसं प्लास्टिक बंदी झाली तसं मग कापडी पिशव्यांचा वापर सगळीकडे सुरू झाला. तर आम्ही मग गावातल्या महिलांना प्रशिक्षण दिलं. इथनं पूर्णमच्या माध्यमातून ऑर्डर्स घेऊन आत्तापर्यंत जवळजवळ 15,000 पिशव्या गावातल्या महिलांकडनं शिवून घेऊन आम्ही इथे पुण्यात दिलेले आहेत. तसं महिला सक्षमीकरण हा दुसरा त्यातला आमचा हे होता. तिसरा शेती आणि शेतीपूरक व्यवसाय. कन्व्हेन्शनल शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आजकाल भागत नाही हे लक्षात आल्यानंतर शेतीपूरक व्यवसाय काय करू शकतात, शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग काय करू शकतात, मातीचा पोत, पाण्याची उपलब्धता हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी क्रॉप पॅटर्न कसा निवडावा, सॉईल टेस्टिंग करून घेण्याच्या दृष्टिकोनातनं असे सगळे विषय घेऊन आम्ही शेतकऱ्यांचं दर महिन्याला एक मार्गदर्शनपर शिबिर ठेवतो. त्यांना आम्ही एक 50-55 महिला शेतकरी या सगळ्यांना राळेगण सिद्धीच्या अण्णा हजारेंची भेट घालून दिली. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये शेतीविषयी काय काय नवीन रिसर्च चाललेले आहेत त्याविषयी त्यांना माहिती देण्यासाठी तिथे घेऊन गेलो. पोपटराव पवारांनी आदर्श ग्राम कसं उभं केलेलं आहे हे बघण्यासाठी तिथे असं त्या शेती विषयामध्ये काम करतो. आणि पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे जो आज आपण म्हणजे आता ह्या महिनाभरात पाऊस पडला नसतं तर पुण्यामध्ये बहुधा आठवड्यातनं एकदा पाणी द्यायची वेळ आली असती. तर पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा. माझी मिसेस जी आहे ती पण इलेक्ट्रॉनिक्स झाली आहे. तिने सेवावर्धिनीच्या माध्यमातून 1 वर्षाचा जलदूत म्हणून कोर्स केला आहे. त्यामुळे ती त्या गावामध्ये जलदूत म्हणून जात असते. तर गावातले बंधारे जो आमचा एक खूप जुना 50 वर्ष जुना बंधारा होता त्यातला आम्ही 500 ट्रॉली गाळ काढला बंधाऱ्याची. मग NSSचा एक कॅम्प तिथे आम्ही भरवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर KT वेअर जे असतात कोल्हापूर टाईप बंधारे ते लिकेजेस होते ते सगळे दुरुस्त करून घेतले. CSRच्या माध्यमातून गावातला आरोग्याचा प्रश्न हा बऱ्याच वेळा आरोग्याचा प्रश्न हा दूषित पाण्यामुळे निर्माण होतो. तर गावामध्ये आम्ही एक मोठा फिल्टर बसवला, वॉटर फिल्टर, जिथे गावातले सगळेजण येऊन पिण्याचं पाणी किमान घेऊन जातील असं. गावातले KT वेअर्स दुरुस्त केले. CSRच्या माध्यमातून 1 कोटी लिटरचा एक पर्कोलेशन टँक बांधला. असं त्या पाणी विषयामध्ये काम करतो. आणि एक छोटा उपक्रम आम्ही त्याच्याबरोबर जोडलेला आहे तो आमच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ एक मातृशक्ती पुरस्कार आम्ही सुरू केला गेली 8 वर्ष. म्हणजे 8 वर्ष झाली मातोश्रीनं जाऊन आमच्या. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या माता आपल्या मुलांना वाढवतात, शिक्षित करतात, सुसंस्कारित करतात, त्यांना सामाजिक भान देतात अशा महिलेला आम्ही काही रोख पुरस्कार, मानचिन्ह, सन्मानचिन्ह देऊन एक मोठा कार्यक्रम जवळपास एक 2,500-3,000 हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात असा एक कार्यक्रम मोटिवेशनल करतो. सर आता तुम्हाला ऐकणारे जे तरुण आहेत त्यांना नवीन उद्योगात यायचं आहे तर तुमच्यापर्यंत ते कसे पोहोचू शकतात? खरं म्हणजे आमच्या कोणापर्यंतही ते पोचू शकतात. म्हणजे मी भाऊ इन्स्टिट्यूटमध्ये आठवड्याचा 1 दिवस दुपारनंतर मी तिथे उपलब्ध असतो. तिथल्या ज्या इन्क्युबेटीज आहे, स्टार्टअप्स आहेत त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी मी जात असतो. काही बाकी प्रशासकीय कामं असतात. बँकेमध्ये मी आठवड्यातनं 2 दिवस असतो. बँकेच्या अनेक योजना आम्ही ह्या युवकांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणाऱ्या बँकेमध्ये सुद्धा आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे अवेलेबिलिटी हा आवडीचा विषय आहे. त्यामुळे केव्हाही अवेलेबल आहे. ह्या बाबतीत नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे पण मुलं तुम्हाला? नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे सुद्धा त्यांना आपण भाऊचं जरी टेक इनोव्हेशनसाठी DSTचं फंडिंग असलं तरी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून जो CSR फंड मिळतो तो नॉन टेकसाठी आपण वापरू शकतो. सर एक वेगळाच प्रश्न मला असं सहज सुचलं म्हणून विचारतोय की भारताच्या यूथची पॉवर आज तुम्हाला काय वाटते? यूथची पॉवर ही खरं म्हणजे ट्रिमेंडस आहे. पण म्हणजे मला एक आम्ही सगळे सामाजिक संघटनांमधनं काम करून पुढे आलेलो आहोत. ती यूथ पॉवर ही प्रॉपरली चॅनलाइज होण्याची गरज आहे. म्हणजे हा जो उपक्रम आहे मी वैद्य सर आणि सगळ्या मॅनेजमेंट कमिटीचं खरंच खूप मनपूर्वक अभिनंदन करतो कारण हा उपक्रम अत्यंत आवश्यक आहे. आज यूथ पॉवर जी आहे ना अनफॉर्च्युनेटली फेसबुक, व्हॉट्सॲप सतत मोबाईल या सगळ्यामध्ये अडकलेला आहे आणि आपली क्रिएटिव्हिटी मारत चाललेलं आहे आणि अत्यंत अमूल्य असा वेळ हा आपण वाया घालवतो आहोत. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मेंटॉरिंग करून चॅनलाइज केलं तर यूथ पॉवर ही अत्यंत भारताच्या एकूण प्रगतीच्या दृष्टिकोनातून आणि 2047 साली हा जो आता अमृतकाळ चालू आहे त्या अमृतकाळामध्ये आपल्याला जी महासत्ता व्हायचं आहे
ते होणं त्याच्या आधीच कदाचित होऊ शकेल, प्रोव्हायडेड दिस यूथ इज प्रॉपरली चॅनलाइज्ड. आणि त्यामुळे MEA सारख्या संस्थांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे. हे जागोजागी व्हायची गरज आहे. सर, भाऊमधून एखादा आलेला हे ऐकायला आम्हाला आवडेल की या वयाचा कोणी, कारण पुण्यामधनं सध्या खूप नवीन नवीन हे येत आहेत आणि भाऊ इन्स्टिट्यूटमधून पण मध्यंतरी काही न्यूज वगैरे आम्ही ऐकल्या होत्या. 0 to हीरो झालेला एखादा. नाही, आता साधारण 15 दिवसापूर्वीच एक असंच फायनान्स मॅनेजमेंटवरती एक माझं इंटरॅक्टिव्ह सेशन झालं भाऊमध्ये. त्याच्यानंतर मी बऱ्याच इन्क्युबेटीजना भेटलो. ग्रामीण भागातल्या 4 विद्यार्थी जे एका ग्रुपमध्ये काम करत आहेत ते भेटले. ते एकूण आता मोदीजींचा जो फोकस आहे की शेतीची फवारणी अमुक तुम्ही हे ड्रोनच्या माध्यमातून करायचं आहे, तर त्या ड्रोनच्या निर्मितीमध्ये वेगळ्या पद्धतीचे ड्रोन, आता बाकी शूटिंग बिटिंगसाठीचे बरेचसे ड्रोन उपलब्ध आहेत, पण या पद्धतीचा ड्रोन डेव्हलप करणारे ते 4 विद्यार्थी ज्यांचं आता फायनल स्टेजला आहे. म्हणजे त्यांनी त्याचं हे केलेलं आहे, प्रोटोटायपिंग झालं, त्याची टेस्ट झाली, सगळं यशस्वी झालेलं आहे. त्या 4ही मुलांकडनं बघितल्यानंतर म्हणजे कुठल्याही शहरी याचा स्पर्श नाही, परंतु केवळ जिद्द आणि इच्छाशक्ती या जोरावरती त्यांनी हा प्रोजेक्ट आता लॉन्चिंगच्या स्टेजला आणलेला आहे. अशाच एक महिला भेटल्या, त्यांचा पण 3-4 जणींचा एक ग्रुप आहे. थायरॉईडवरती त्या काम करत आहेत. थायरॉईडची आज औषधं, म्हणजे मला इतकं माहीत नाही, त्यांच्याकडनं मी जे ऐकलं ते सांगतो आहे. त्याची खूप औषधं महाग आहेत, ती सातत्याने घ्यायला लागतात. तर तो थायरॉईड टाळण्याच्या दृष्टीने झालाच तर कमीत कमी खर्चामध्ये त्याची उपचार पद्धती डेव्हलप करण्याचं काम करत आहेत. ते सुद्धा शेवटच्या स्टेजला आहेत. ते असे अनेक भाऊमधले इन्क्युबेटीज, मग काय सांगितलं तर 300 इन्क्युबेटीज आज यशस्वीरित्या तिथनं बाहेर पडलेले आहेत आणि त्याच्या स्टोरीज आम्ही तिथे लावलेल्या आहेत. तर कधी पण मी तुम्हाला या फोरमवरून आवाहन करतो की तुम्हाला कधी इच्छा झाली तर केव्हाही तुम्ही सरांना बरोबर घेऊन भाऊच्या कॅम्पसमध्ये या, तिथल्या काही इन्क्युबेटीजशी गप्पा मारा, चर्चा करा आणि त्यातनं सुद्धा तुम्हाला एक वेगळं इन्स्पिरेशन, अरे माझ्यामध्ये सुद्धा हा स्पार्क आहे, मी हे करू शकतो, असं तिथे गेल्यानंतर सुद्धा क्लिक होऊ शकतं. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ दिलात. तुमचा उद्यमी संवाद कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात. डिक्की नेक्स्ट जेन आणि लघु उद्योग भारतीच्या संयुक्त विद्यमाने इतका छान कार्यक्रम आज आला आहे. तुमचे खूप खूप आभार. तुमच्या अनुभवातून सगळ्यांना शिकायला मिळेल आणि एक मोठा व्यक्ती जो आपल्या आजूबाजूला असतो पण शक्यतो लोकांचा त्यांच्याशी इतकं इंटरॅक्शन नसल्यामुळे कदाचित आपल्या आजूबाजूची लोकं आपल्याला माहिती नसतात आणि तुम्ही कायमच इन्स्पायर करत आले आहात आणि पुढेही आम्हाला इन्स्पायर करत राहाल अशी आशा करतो आणि थांबतो, आपली रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. सरांसाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. छान वाटलं आणि नक्कीच मी इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना भाऊमध्ये बँकेमध्ये येतील अशी अपेक्षा करतो. थँक्यू.